बापरे, आज भाज्या बघा किती आहेत. नाचणीची भाकरी, चपाती, कारल्याचं वांग्याचं भरीत आणि तेरीचा रस्सा आहे ना, तो पण मी केलेला. आणि हा ताईने तेरीची भाजी पाठवलेली आहे. ही कारल्याची भाजी आहे, नाचणीची भाकरी आहे आणि चपाती आणि अळूची वडी. तर चला या जेवायला. नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अन्वीला खायचे होते बिस्किट आणि जे बिस्किट एक्स्ट्रा राहतात ना, तर त्यांच्यासाठी मी असा डबा करून ठेवलेला आहे. तिला भूक लागली की तिच्याजवळ देते. शाळेत जायची तयारी चालू झालेली आहे. बाहेर ऊन आहे पण मध्येच पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे, कपडे स्टँडवरच वाळत घातलेले आहेत. आणि सकाळपासून व्हिडिओ नाही केली कारण कामं बरीच होती. 11:15 झालेली आहेत. आता मी निघणार कारण अन्वीची स्कूल आहे 11:15ची. सगळी ऑलमोस्ट माझी कामं झालेली आहे. तिथे कालची 2 चपात्या आणि भात उरलेला, तो आता मी आईला सांगते. आणि इथे ना 2 पोणी बांधलेली, आता 1 पोणी केलेली आहे. निघेपर्यंत ना हिची अशी नाटकं चालू असतात ना, त्याच्यामुळे थोडं ना 15 मिनटं आधीच मी तयारी करायला लागते. तर ऊन छान कडक होता पण कपडे बाहेर टाकून उपयोग नव्हते जर मी बाहेर असेल ना. आणि मेन म्हणजे काय माहिती, आज माही गेलेली नाही आहे, त्याच्यामुळे ना आता मी अन्वीला 11:15 वाजता शाळेत ड्रॉप केल्यानंतर मी तिथेच थांबणार आहे कारण 12:30ला अर्णव सुटतो. कारण 11:15ला तिला जर सोडून मी रिटर्न आली ना तर मला 12:30 होतील आणि तोपर्यंत हा सुटणार. त्याच्यामुळे ये जा करण्यापेक्षा मी म्हटलं थोडं टाईमपास करते. ते इथून मी निघाली, अन्वीला ड्रॉप केलं आणि मार्केटमध्ये गेली का आता आम्ही आता जात आहोत गावाला 4-5 दिवसासाठी. तर तिथेही मी तुम्हाला दापोलीलाच आले, तिथेही मी फिरली ना तर तुम्हाला दाखवणारच आहे काय सध्या पावसाळी म्हणून. तर आता इथे टाईमपास काय करणार म्हणून मी काय केलं माहीत आहे, चहा आणि बटर ब्रेड ऑर्डर केलेली. सकाळी मी त्याची 2 चपात्या आणि गोळ्या खाल्लेल्या होत्या. आणि इथे सँडविच खायची इच्छा झालेली पण सँडविच नाही, बटर ब्रेड खाल्लेला आहे आणि चहा अशी पियालेली आहे. आणि अन्वीला सोडून झाल्यानंतर ना कांदे बटाटे घेऊन मी तेजूबरोबर पाठवून दिले आणि मी इथे अर्णवला घ्यायला आली. आणि सांगू सकाळपासून ना ऊन होता म्हणून मी साधी छत्री पण आणली नव्हती का रेनकोट पण नव्हता. पण हा पाऊस एवढा खोटा आहे ना, नेमकं मुलं सुटायच्याच टायमाला पाऊस हा पडतो. मी भिजली पण मला अर्णवला भिजवायचं नव्हतं. हे बघा पाणी पाणी करून ठेवलेलं आहे. शेवटी ते वॉचमॅन काका बोलले तुम्ही आतल्या साईडला येऊन उभे राहा, भिजू नका. तर मी इथे अर्णवची वेट करत होती कारण नेहमी ना ताई येते घ्यायला, तर त्याला माहितीच नव्हतं की आज मम्मा येणार आहे न्यायला. ते इथून आम्ही निघालो ठाण्याला कारण अर्णवला घेऊन मला जायचं होतं ठाण्याला. अर्णवसाठी आणि अन्वीसाठी कपडे घ्यायचे होते रक्षाबंधनसाठी. तर आम्ही निघालो ठाण्याला. पाऊस आत्ता बघा पूर्ण थांबलेला आहे, छत्री नव्हती. तर इथे ना अर्णवला काय भेटलं ना स्कूलमध्ये तर तो मला आधी दाखवतो. तर त्याला ना लायब्ररी कार्ड मिळालेलं तर ते तो दाखवता. ते इथून आम्ही जांभई नाक्यावर उतरलो. जांभई नाक्यावर बरीच काही खरेदी करायची होती कारण 2 दिवसात गावी जाणार आहोत. आणि दापोलीचे व्लॉग बघायचे असतील ना तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तिथून मी खरेदी करून ना निघाली डायरेक्ट शाळेत कारण अन्वीला 2 वाजता पिकअप करायचं होतं. आणि अर्णवला मी घेतली. आणि हे बघा ऊन किती आहे. मग अशी फक्त मुलं सुटायच्याच वेळेला ह्यानी नाटक केलं आणि पाऊस पडलेला होता. तर बुधाजीनगरला जायला ना वरच्या साईडचा ब्रिज घेतात. त्या साईडला लेफ्ट साईडला गेला आहे तो कळवा नाक्यावरचा आणि ह्या साईडला आहे तो शिवाजी हॉस्पिटलला. तर बरोबर कट 5 मिनटं आधी आम्ही पोचलेलो आहोत. आणि दादाला बघून काही ती खुशच होती कारण नेहमी काय दादा भेटत नाही ना. तर आज मी म्हटलं चला आज तेवढा वेळ पण आहे. आणि इथे ना बॉईज आणि गर्ल्सची लाईन लावलेली ए डिव्हिजनचं होतं तर आता ह्या आंटी आहेत ना त्या मुलांना बाहेर घेऊन येतील. पाऊस नव्हतं म्हणून बरं आलं कारण माझ्याकडे तर रेनकोटही नव्हता आणि छत्रीही नव्हती त्याच्यामुळे. तर इथे सगळ्यात आधी गर्ल्सना घेऊन आलेल्या आहेत आंटी. आणि अन्वीना खूप खुश झाली अर्णवला बघून. दोघं भाऊ बहीण हात धरून असे चाललेले आहेत. तो तिथं ना मन डायवर्ट करत होता हे दाखवून ते दाखवून कारण तिथे कॉटन कँडीवाला होता म्हणून. तर आज फळं होती पण मी ना घेतली नाही आहेत. तर इथे रिक्षा मिळाली आणि त्यांना ना वडापाव खायचे होता गरम गरम म्हणून दोघांनाही वडापाव खायला दिला. घरी जाऊन जेवायला देणार आहे, भाडा केलेला आहे. तर ही व्हिडिओ ना आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि गोडी डाळ केलेली भात आहे आणि भाजी नाही त्याच्यामुळे थोडंसं चवीला लोणचं लावलेलं आहे.
तर हे बघा, हे सगळं कामं झाल्यानंतर मुलांचे कपडे मी ट्राय केलेले आहेत. आता सध्या हे ट्रेंडिंगमध्ये आहेत मुलांना. तर अर्णवसाठी शर्ट पॅन्ट असे 2 जोड घेतलेले आहेत आणि अन्विषाला ड्रेस ना लूज आहे थोडासा, पण तो काय मी आता शिवून घेईल. दोघांची ड्रेस छान अशी धुणार आहे आणि मग ते शिलाई वगैरे मारून घेईल. तर अन्वीचा थोडासा लूज आहे, तरी ठीक आहे. तर चला, हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. कोणाकोणाची रक्षाबंधनाची तयारी चालू झाली हे नक्की सांगा. बाय.